Hello, dear students. So, here is an very important topic from this chapter, that is Newton's ring. न्यूटन्सनी हे सर्वात पहिले स्टडी केलं होतं. त्याच्यामुळे याला ज्या प्रॅक्टिकलमध्ये ज्या रिंग्ज आपल्याला मिळतात त्याला न्यूटन्स रिंग असं म्हणतात. ओके, सो लेट अस सी. A plano-convex lens of a large radius of curvature is placed with its convex surface on the glass plate. एक प्लेनो कॉन्वेक्स लेन्स घेतलेला आहे आपण. ओके, प्लेनो कॉन्वेक्स लेन्स आपण आत्ता आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. प्लेनो कॉन्वेक्स म्हणजे काय, ज्याचा एक पार्ट जो आहे तो प्लेन असतो, अदर पार्ट जो आहे तो कॉन्वेक्स असतो. अदर साईड जी आहे ती कॉन्वेक्स असते, त्याला म्हणू शकतो आपण प्लेनो कॉन्वेक्स लेन्स. ओके, सो द प्लेनो कॉन्वेक्स लेन्स ऑफ अ लार्ज रेडियस, ज्याचा रेडियस ऑफ कर्वेचर खूप मोठा होता, इज प्लेस्ड विथ द कॉन्वेक्स सरफेस ऑन अ ग्लास प्लेट. The air film is formed between the lower surface of the lens. Let us see the diagram. See, प्लेनो कॉन्वेक्स लेन्स, प्लेन सरफेस जो आहे तो वरती घेतलेला आहे, कॉन्वेक्स पार्ट जो आहे याचा तो आपण खाली घेतलेला आहे. त्याच्या खाली एक आपण ग्लास प्लेट घेतलेली आहे. सर्वात पहिल्यांदा आपण याचं कन्स्ट्रक्शन बघून घेऊ. आता या प्लेनो कॉन्वेक्स लेन्सच्या मध्ये आणि ग्लासच्या मध्ये जी काही जागा आपल्याला दिसते त्याच्यामध्ये काय आहे, एअर प्रेझेंट आहे. काहीच नाही आहे म्हणजे एअर प्रेझेंट आहे, दॅट इज द एअर फिल्म. तिथे एअर फिल्म प्रोड्यूस्ड होते. ओके, सो हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. द एअर फिल्म इज फॉर्म बिटवीन द लोअर सरफेस ऑफ द लेन्स AOB अँड द अप्पर सरफेस ऑफ द ग्लास प्लेट G. दोघांच्या मध्ये द थिकनेस ऑफ द फिल्म इज 0 ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट O अँड ग्रॅज्युअली इन्क्रीजेस आउटवर्ड. द थिकनेस ऑफ द फिल्म इज 0. फिल्मची थिकनेस आपण 0 केव्हा घेतो, जेव्हा त्याचा रेडियस ऑफ कर्वेचरपेक्षा त्याचं थिकनेस कमी असतं तेव्हा त्याला आपण 0 कन्सिडर करतो. थिकनेस ऑफ द फिल्म इज 0 ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट O अँड ग्रॅज्युअली इन्क्रीजेस आउटवर्ड. आणि आउटवर्ड ती ग्रॅज्युअली इन्क्रीज होत जाते. ओके, अ मोनोक्रोमॅटिक लाईट इज अलाउड टू फॉल नॉर्मली ऑन दिस फिल्म. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, विच हॅव्हिंग द सेम वेवलेंथ, हॅव्हिंग द ओनली वन वेवलेंथ. सेम वेवलेंथ म्हणण्यापेक्षा ओनली वन वेवलेंथ. त्याचा लॅम्बडा जो आहे तो आपण ओनली 1 घेत असतो, जो की सगळ्यांसाठी सेम असेल. इफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज अलाउड टू फॉल नॉर्मली ऑन द फिल्म अँड द फिल्म इज व्ह्यूड फॉर द रिफ्लेक्टेड लाईट, देन अल्टरनेट ब्राईट अँड डार्क कॉन्सेंट्रिक रिंग्ज आर सीन. आता जेव्हा तो लाईट त्या प्लेनो कॉन्वेक्स लेन्सवर पडतो आहे, देन आपल्याला अल्टरनेट डार्क अँड ब्राईट रिंग्स मिळतात. लेट सी द अबाव डायग्राम. ओके, जस्ट लाईक दिस, अशा काही रिंग्ज आपल्याला मिळतात विथ देअर सेंटर्स ॲज डार्क, आणि त्याचा सेंटर जो असेल तो डार्क असणार आहे. दिस इमेजेस वेअर फर्स्ट स्टडीड बाय द न्यूटन अँड हेन्स, नोन ॲज द न्यूटन्स रिंग. हे सर्वात पहिले न्यूटनने स्टडी केलं होतं आणि म्हणूनच त्याला न्यूटन्स रिंग म्हणतात. ॲज आय टोल्ड यू अर्लियर, न्यूटन्स रिंग्स आर फॉर्म ॲज अ रिझल्ट, आणि न्यूटन्स रिंग ह्या फॉर्म होतात ॲज अ रिझल्ट ऑफ इंटरफिअरन्स बिटवीन द लाईट वेव्ह रिफ्लेक्टेड फ्रॉम द अप्पर अँड लोअर सर्फेसेस ऑफ द एअर फिल्म. ओके, प्लेनो कॉन्वेक्स लेन्सच्या मधात एअर फिल्म आहे. एअर फिल्मचा एक खालचा पोर्शन आहे, एअर फिल्मचा एक वरचा पोर्शन आहे. त्याच्यामधून जो आपले लाईट पास होऊन राहिले आहे त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरफिअरन्स होत आहे. लेट अस सी 1 आणि 2, हे जे दोन रेज आहेत ते मिळतात आहे आपल्याला. एक P नावाचा रे जो आहे तो इन्सिडंट होऊन राहिला, त्याच्यातनं 1 रे पहिल्यांदा रिफ्लॅक्ट होतो आहे एअर फिल्मच्या वरच्या सरफेसमधून, आणि खालच्या सरफेसमधून सेकंड रे रिफ्लॅक्ट होतो आहे. फॉर्मेशन ऑफ अ न्यूटन्स रिंग. आता न्यूटन्स रिंगचं फॉर्मेशन कसं होतं हे आपल्याला बघायचं. न्यूटन्स रिंग्स आर फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ इंटरफिअरन्स बिटवीन द वेव्ह रिफ्लेक्टेड फ्रॉम द टॉप अँड बॉटम सरफेस ऑफ द एअर फिल्म. एअर फिल्मच्या टॉप आणि बॉटम सरफेसमधनं जे आहे जे वेव्ज बाहेर निघतात त्यांच्या इंटरफिअरन्समुळे इथे न्यूटन्स रिंग फॉर्म होतात. वेन अ रे ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज इन्सिडंट नॉर्मली ऑन द एअर फिल्म, मोनोक्रोमॅटिक लाईट जर इन्सिडंट झाला ऑन द एअर फिल्म, द रिफ्लेक्शन फ्रॉम द टॉप अँड बॉटम सर्फेसेस ऑफ द फिल्म रिफ्लेक्टेड रेज इंटरफिअर, आणि त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स होतं. द पाथ डिफरन्स बिटवीन 1 and 2 विल बी
हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे, थेरॉटिकलसाठी सुद्धा हा क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बरं, हा सेम क्वेश्चन जो आहे तो इंजिनिअरिंगला पण स्टडी करायला, इंजिनिअरिंगच्या ऑल ब्रँचेसला स्टडी करायला आहे आणि तुम्हाला BSc मध्ये पण आहे. सो यू हॅव टू स्टडी इट व्हेरी प्रॉपरली. इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. सो 2 μ t cos r प्लस थिटा प्लस लॅम्बडा बाय 2 हे एक इक्वेशन आपल्याजवळ आहे. म्यू इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फिल्म. म्यू काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द फिल्म आहे. त्याच्यानंतर टी इज द थिकनेस ॲट द पॉईंट अंडर द कन्सिडरेशन. जी थिकनेस आपण घेतलेली आहे त्याचा असतो टी. आर अँगल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ द अप्पर फेस ऑफ द एअर. अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे आर. आणि थिटा इज द अँगल ऑफ वेज. अँगल ऑफ वेज म्हणजे काय? ही जी एअर फिल्मच्या मध्ये जी जागा बनली आहे त्याच्यातला जो अँगल बनतो आहे तो. नाऊ फॉर एअर फिल्म म्यू इज इक्वल टू 1 अँड द नॉर्मल इन्सिडन्स. For the normal incidence, r is equal to 0, and for large radius of curvature of plano-convex lens, theta becomes 0. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज काय काय घ्यायचे आहे ते सांगितले आपल्याला. r 0 घ्यावा लागणार आहे. फॉर द लार्ज रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ प्लेनो-कॉन्व्हेक्स लेन्स थिटा बिकम्स 0. खूप मोठा जर लेन्स आहे आपला तर थिटा आपण 0 कन्सिडर करू शकतो. पाथ डिफरन्स बिटवीन द रेज 1 and 2 is equal to 2t plus lambda by 2. Give it equation number 2. At the point of contact of the lens and glass plate t is equal to 0. बरोबर आहे. थिकनेस जी आहे एअर फिल्मची ती 0च असणार आहे ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, कारण मध्ये तर काही एअर आहे नाही त्याच्या. जिथे हा कॉन्टॅक्ट आपण दाखवला आहे ओव्हर, तिथे काही एअर आहे का? नाही आहे. दॅट्स वाय ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द लेन्स अँड द ग्लास प्लेट t is equal to 0. From equation 1, path difference is equal to lambda by 2. This is the condition for minimum intensity. Hence, the central spot of Newton's ring is dark. Minimum intensity. Hence, the central spot of Newton's ring is dark. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो? सेंट्रल स्पॉट जो आहे न्यूटन रिंगचा तो डार्क असतो. This is the condition for minimum intensity. Hence, the central spot of Newton's ring is dark. The condition for minimum intensity is path difference is equal to n lambda. From equation 1, 2t plus lambda by 2 is equal to n lambda. इक्वेशन 1 वरून आपण हे असं लिहू शकतो. पहिला आता n काय आहे, कितवं रिफ्लेक्शन आहे ते दाखवण्यासाठी आपण n घेतलेला आहे. लॅम्बडा इज नथिंग बट द वेवलेंथ. सो फॉर nth ऑर्डर मॅक्झिमम इंटेन्सिटी occur for constant value of thickness t. In air film, thickness t remains constant along a circle. So, brightness is in the form of circle. Different maxima intensity will occur for the different value of t. Similarly, the minimum intensity will also in the form of circular ring. आता यांना म्हणायचं काय आहे की एका ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटीचा आणि मॅक्झिमम इंटेन्सिटीच्या ह्या आपल्याला वेव्ज मिळतात आहे. का बरं? जर मॅक्झिमम इंटेन्सिटी सर्क्युलर रिंग्स ऑकर व्हेन पाथ डिफरन्स इज लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा. ह्या जर पाथ डिफरन्स आपल्याला कम्प्लीट एक सॉलिड फिगरमध्ये मिळाला, दॅट इज लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडामध्ये तर मॅक्झिमम इंटेन्सिटी असते. मिनिमम इंटेन्सिटीमध्ये काय असते? द मिनिमम इंटेन्सिटी सर्क्युलर रिंग्स ऑकर व्हेन पाथ डिफरन्स इज लॅम्बडा बाय 2, 3 लॅम्बडा बाय 2, 5 लॅम्बडा बाय 2. Circular rings of maximum and minimum intensity will occur alternatively. Each fringe is a locus of constant film thickness and these are the circular fringes of constant thickness. आणि म्हणून आपल्याला जे आहे तिथे सर्क्युलर रिंग्स मिळतात ऑफ द कॉन्स्टंट थिकनेस. सगळ्याचा थिकनेस जो आहे तो सेम असतो. डायग्राम आपल्याला ड्रॉ करायच्या असतात, दोन्ही डायग्राम ड्रॉ करायच्या असतात आणि सर्क्युलर रिंग्स फॉर्म कशा होतात हे सगळं आपल्याला आता याच्यावरून समजलेलं आहे. गॉट इट?